समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजनवर आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे पूर्ण नाव रोहित केवलराज शिंदे. मी इयत्ता 7व्या वर्गात शिक्षक आहे. आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोज शनिवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कनेरी येथे आपण सर्व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जमलो आहोत. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. त्यांचा विवाह वयाच्या 9व्या वर्षी थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्री लिहायला व वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई खूप हुशार व जिद्दी होता. 1 जानेवारी 1848 रोजी सावित्रीबाई व ज्योतिबांनी स्त्रियांसाठी पहिली शाळा पुण्यामध्ये काढली. ते शिकवायला जात त्यांच्या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी विरोध केला. ते शिकवायला जात असताना लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाही आणि या सगळ्याला त्यांनी खंबीरपणे तोड दिले. त्या अखेर प्लेग पीडितांना त्यांनी सेवा करत असताना त्यांनाही प्लेग झाला व 10 मार्च 1897 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. खरंच सावित्रीबाई फुले या थोर समाजसेविका होत्या.